तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट। 69व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली। मराठीतील सिनेमा आणि कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी या पुरस्कारावर छाप पाडली। सोबतच आलिया भट्ट, काश्मीर फाईल्स, राजामौली आणि आर माधवन यांनीही उत्तम यश मिळवले आहे। त्याबद्दल ऐकणार आहोत पहिल्या बातमीत। मोदी सरकारच्या दंडेलीविरुद्ध भारतातील विरोधी पक्षनेते एकवटले आहेत। या इंडिया आघाडीच्या सभेचा चांगलाच बोलबाला होतोय। सभेत 38 देशातील पत्रकार येऊ इच्छित असल्याचं संजय राऊत म्हणालेत। भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहमुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताची नाचक्की झाली आहे। आपल्या खेळाडूंना आता तटस्थ म्हणून सहभागी व्हावं लागणार आहे। वेगवान घडामोडीत ऐकूया अभिनेत्री सीमा देव यांचं निधन। उशीर झाल्याने सगळे नियम धाब्यावर बसवत भाजप मंत्र्यांनी नेली रेल्वे फलाटावर गाडी। जाधवपूर विद्यापीठात रॅगिंगची भयंकर घटना। महाराष्ट्रातले 22 आमदार युरोप दौऱ्यावर। चर्चेतल्या बातमीत ऐकूया आजच्या शरद पवारांच्या कोल्हापूर सभेविषयी। या सभेच्या निमित्ताने कोल्हापुरातील बदलतं राजकारण आणि उमेदवारीबद्दलचे संकेत याबद्दल ऐकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला 69व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेच्या बातमीपासून। 69व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर मराठीची मोहर। 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरुवार 24 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत करण्यात आली। एकदा काय झाले गोदावरी सिनेमासह मराठी कलाकार आणि चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यावर मोहर उमटवली। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार गोदावरी या मराठी सिनेमासाठी निखिल महाजनला मिळाला आहे, तर ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद सासे या हिंदी चित्रपटाला कौटुंबिक विषयावरील उत्तम चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे। प्रतिमा जोशी यांनी त्याचं लेखन केलं होतं। सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या एकदा काय झालं या चित्रपटाने पटकावला। काश्मीर फाईल्ससाठी पल्लवी जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला। सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून आर माधवनचा रॉकेटरीला मान मिळाला, तर गांधी आणि कंपनी हा गुजराती सिनेमा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे। सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमाचा पुरस्कार द काश्मीर फाईल्सला मिळाला, तर शेरशहा या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावरील सिनेमाला परीक्षकांकडून बेस्ट ज्युरी पुरस्कार मिळालाय। सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुष्पासाठी अल्लू अर्जुन, तर गंगूबाई काठियावाडसाठी आलिया भट्ट आणि मिमीसाठी कृती सेनॉनला पुरस्कार मिळालाय। सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिमी चित्रपटातील भूमिकेने पंकज त्रिपाठींना मिळवून दिला। मिमी हा सिनेमा मराठीतील मला आई व्हायचंय या सिनेमावरून प्रेरित होता। ऑस्कर पर्यंत गाजलेल्या राजामौलींच्या RRRने मनोरंजक आणि लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार खिशात टाकलाय। RRR आणि पुष्पाला विभागून संगीत दिग्दर्शनाचाही पुरस्कार मिळाला आहे। 38 देशातील पत्रकार आणि नवा लोगो, इंडिया आघाडीच्या सभेचा बोलबाला। येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे। उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी या बैठकीचे यजमान आहेत। 30 तारखेला उद्धव ठाकरे यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन बैठकीविषयी माहिती देतील। त्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला। 38 देशातील पत्रकार बैठकीसाठी येणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडीच्या बैठकीविषयी देशभरात नाही तर जगभरात चर्चा आहे। जगातून 38 पत्रकार बैठकीसाठी येणार आहेत। त्यांनी नोंदणीसाठी आमच्याकडे विचारणा केली असून त्यांना या बैठकीत उपस्थित राहायचं आहे। राऊत पुढे म्हणाले की शिवसेनेने या बैठकीचे यजमानपद स्वीकारलं आहे। 30 तारखेला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन 31 आणि 1 तारखेच्या बैठकीची माहिती देणार आहेत। मुंबईच्या ग्रँड हयात येथे बैठक होत आहे। या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार असून लोगोमध्ये देश आणि देशाची एकता याचं दर्शन घडेल असं राऊतांनी सांगितलं। हा देश एकत्र राहण्यासाठी, अखंड भारतासाठी जे आवश्यक आहे ते या लोगोमध्ये आहे। नॅशनल अजेंडा, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ही आघाडी आहे।
नवीन पक्ष देखील आमच्यात सामील होतील, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे इंडिया आघाडीच्या लोगोबद्दल उत्सुकता आहे. ब्रिजभूषणमुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताची नाचक्की. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द केलं आहे. महासंघाच्या निवडणुका वेळेत न झाल्याने ही नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंना जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये देशाचा राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीताचा वापर करता येणार नाही. भाजपचे खासदार आणि कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग याला कारणीभूत ठरले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू तटस्थ खेळाडू म्हणून खेळू शकतील. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आपला निर्णय पत्र लिहून कळवला आहे. यावर भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला हे पत्र मिळालं असून यावर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी संघाच्या निवडणीबाबत भविष्यातील भारताची भूमिका काय असेल हे ठरवलं जाईल. भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका खरं तर 12 ऑगस्टला होणार होत्या, पण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. याआधी जेव्हा 11 जुलैला या निवडणुका होणार होत्या तेव्हा आसामच्या कुस्तीगीर संघटनेने त्यावर आक्षेप घेतल्याने आसाम उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. दरम्यान महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या दंडेली आणि लैंगिक अत्याचार विरोधात आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानं फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं. आता ऐकूया वेगवान घडामोडी. अभिनेत्री सीमा देव यांचं निधन. मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे काल निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या अनेक वर्षांपासून अल्झायमर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. सीमा देव यांच्या निधनाने देव कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली. जगाच्या पाठीवर, या सुखांनो या, मोलकरीण, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला यासह अनेक मराठी सिनेमे आणि हिंदीमध्ये भाभी की चुडिया, आनंद, प्रेमपत्र अशा अनेक सिनेमातून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीतील एक अत्यंत सुसंस्कृत आणि सोज्वळ अभिनेत्री हरपली असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना निरोप दिला. भाजप मंत्र्याने रेल्वे फलाटावरच घातली गाडी. उत्तर प्रदेशमधील भाजपचे मंत्री धर्मपाल सिंह यांनी रेल्वे फलाटावरच कार चढवली. त्यांना पंजाब मेलने लखनौहून बरेलीला जायचं होतं. गाडी पकडायला उशीर होत असल्याने त्यांची फॉर्च्युनर कार अपंगांसाठीच्या रॅम्पवरून थेट फलाटावर चढवण्यात आली. ते गाडीत बसून रवाना होईपर्यंत कार फलाटावरच होती. सगळे नियम धाब्यावर बसवत फलाटावर गाडी नेणाऱ्या या मंत्र्याच्या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे. जाधवपूर विद्यापीठात रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या. बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात 9 ऑगस्टला एका 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासात अनेक भयावह बाबी समोर आल्या आहेत. त्याला समलैंगिकतेवरून चिडवत त्याचे रॅगिंग करण्यात आले. संपूर्ण वसतिगृह परिसरात तासभर नग्न फिरवण्यात आलं, मात्र त्याच्या मदतीला कोणीच आलं नाही. या मुलावर लैंगिक अत्याचारही करण्यात आल्याचं कळतंय. पोलिसांनी या घटनेत आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातले 22 आमदार युरोप दौऱ्यावर. राज्यातले 22 सर्वपक्षीय आमदार युरोप दौऱ्यावर निघालेत. जर्मनी, नेदरलँड्स आणि लंडन इथे भेट देऊन ते स्त्री पुरुष समानता, महिला सक्षमीकरण, मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायाचा अभ्यास करणार आहेत. यात भाजपचे 8, शिंदे गटाचे 2, ठाकरे गटातील 1, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 आणि काँग्रेसकडून 6 आमदार जात आहेत. सभापती नीलम गोऱ्हे आणि नुकत्याच शिंदे गटात गेलेल्या मनीषा कायंदे यांचा त्यात समावेश आहे. या दौऱ्यातून शिकून आल्यावर त्या गोष्टी इथे कशा राबवल्या जातील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आता ऐकूया बातमी चर्चेतली. शरद पवारांच्या कोल्हापूर सभेचे अध्यक्ष शाहू महाराज छत्रपती फुटीर गटाला घाम फोडणार. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी खुद्द शरद पवार स्वाभिमान सभा घेत आहेत. येवला आणि बीडमध्ये या स्वाभिमान सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पवारांच्या या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज छत्रपतींनी स्वीकारलं आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या पुढच्या राजकीय प्रवासाची दिशा आणि महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा उमेदवार ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेने राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. भाजपनेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
त्यामुळे स्वराज्य संघटनेची स्थापना करत संभाजीराजेंनी आपलं वेगळं बस्तान मांडलं. त्यामुळे लेकाची राजकीय दिशा बदलल्यानंतर आता शाहू महाराज छत्रपतीच स्वतः निवडणुकीच्या रिंगणात येणार असल्याचं बोललं जात आहे. याआधी शाहू महाराजांनी अनेकदा भाजपच्या वैचारिक भूमिकेवर हल्ले चढवलेत. पण पवारांची कोल्हापुरातली सभा राजकीय आहे आणि त्या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज छत्रपतींनी स्वीकारल्यामुळे महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. त्यातच शाहू महाराज छत्रपतीं इतका सक्षम उमेदवार सध्या तरी महाविकास आघाडीकडे दिसत नाही. आता मवियाकडून लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार PN पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार KP पाटील, शिवसेनेचे संजय घाटगे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, बाजीराव खाडे, चेतन नरके ही नावं चर्चेत आहेत. तर तिकडे शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटातून विद्यमान खासदार संजय मंडलिक, हसन मुश्रीफ इच्छुक आहेत. शाहू महाराज छत्रपतींची उमेदवारी नक्की झाली तर महाविकास आघाडीला लोकसभेसाठी प्रबळ उमेदवार मिळेल. त्यामुळे शाहूंच्या आडून शरद पवार भाजपला घाम फोडणार का, अशी चर्चा आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. YouTubeवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.